Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स वर्क अँड एनर्जी हा लेसन आपण सुरू केलेला आहे आणि वर्क अँड एनर्जी हे लेसनचं नाव आहे. आता दुसरा जो टॉपिक आहे आपला एनर्जी तो सुरू करणार आहोत. आपण प्रत्येक गोष्ट काम करत असताना कुठलं वॉकिंग करायचं आहे, आपल्याला टॉकिंग करायचं आहे, आपल्याला डान्सिंग करायचं आहे किंवा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, आपल्याला स्टडी करायचं, प्रत्येक ठिकाणी काय लागत असते, आपल्याला एनर्जी लागत असते. प्रत्येक जण म्हणतो अरे तुझ्यात काही एनर्जी आहे का. समजा तुम्ही मला सांगितलं की टीचर तुम्हाला 1 किलोमीटरचं डिस्टन्स 1 किलोमीटरचं अंतर आहे. मी एकदम पळत ते 1 किलोमीटरचं अंतर पार केलं तर तुम्ही म्हणा टीचर तुमच्यात खूप एनर्जी आहे असं म्हणणार. आणि तेच मी अगदी हळू अगदी जीव नसल्यासारखं ते 1 किलोमीटरचं डिस्टन्स पार तुम्ही म्हणा टीचर तुमच्यात काही एनर्जी नाहीये. एनर्जी म्हणून कुठलंही काम करण्यासाठी काय लागत असतं, आपल्याला एनर्जी लागत असते. तुम्ही टीव्हीवरती एक ऍड पण बघितली असेल एनर्जीची की एक मुलगा असतो तो खेळायला बाहेर निघतो आणि बाहेर निघाल्यानंतर बाहेर खूप सूर्यप्रकाश असतो, सूर्य असतो, तो बाहेर निघाल्यानंतर सायकल घेऊन वगैरे निघतो. तर सूर्य काय करतो, सूर्याला एक स्ट्रॉ लावतात. तुम्ही ग्लुकॉन डीची ऍड बघितली का, सूर्याला एक स्ट्रॉ लावतात, स्ट्रॉने तो सगळी एनर्जी त्याची काढून घेतो आणि मग त्याला थकल्यासारखं होतं. मग ग्लुकॉन डी पितो, ग्लुकॉन डी पिल्यानंतर त्याला एनर्जी मिळत असते आणि मग तो सायकल चालू शकतो, त्याचं फुटबॉल वगैरे खेळू शकतो. म्हणजे कुठलंही या सगळ्या एक्झाम्पलवरून मला तुम्हाला काय सांगितलं, कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला काय लागत असतं, एनर्जी लागत असते. सो एनर्जी म्हणजे द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड, कुठलंही काम करण्याची जी क्षमता आहे आपली त्याला आपण काय म्हणत असतो, एनर्जी. जेवढी एनर्जी आपली जास्त तसं चांगल्या प्रकारचं वर्क डन होत असतं, जेवढी एनर्जी आपली लो तसं त्या पद्धतीचं वर्क हे आपल्याकडून हे होत असतं. सो तुमच्या पुस्तकामध्ये व्हाय डज इट हॅपन मध्ये काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इफ अ पॉट हॅव्हिंग अ प्लांट अँड इट केप्ट इन डार्क द प्लांट लिंगिश. ओके, एक छोटंसं रोपटं आहे कुंडीमध्ये लावलेलं. ते रोपटं तुम्ही काय केलं, एका अंधाऱ्या रूम मध्ये ठेवलं आणि ते मग ठेवल्यानंतर काय होणार आहे, ते कोमेजून जाणार आहे. मग काय होत असतं ह्या केसमध्ये, काय होत असतं. सो ऑल ऑफ यू नो दॅट व्हेन वी केप दिस प्लांट इन अ डार्क रूम इट डज नॉट गेट द सनलाइट, सो इट डज नॉट प्रिपेअर देअर फूड विथ द हेल्प ऑफ प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. इट डज नॉट गेट द लाईट एनर्जी. एनर्जी मिळाली नाही, कुठली मिळाली नाही, सनलाईट, लाईट एनर्जी मिळाली नाही, म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकलं नाही, म्हणून ते कोमेजून गेलं. मग आन्सर काय लिहिणार आहात तुम्ही, इन दिस केस व्हेन वी केप द प्लांट इन द डार्क रूम इट डज नॉट गेट द लाईट एनर्जी फ्रॉम द सन, दॅट्स वाय इट डज नॉट प्रिपेअर इट्स फूड फ्रॉम बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, दॅट्स वाय द प्लांट गेट लिंगिश आफ्टर सम डेज, म्हणून ते कोमेजून जाणार आहे. अशा पद्धतीने म्हणजे इथे या प्लांटला एनर्जी न मिळाल्यामुळे ते काय गेलं आहे, कोमेजून गेलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल पण तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ म्युझिक सिस्टम और टीव्ही बियॉन्ड अ लिमिट द वेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. तुम्ही कधी डीजेचा आवाज अगदी जवळून बघितला, असं छातीवरती धडधड होत असतं, किंवा आपल्या शेजारी जर डीजे वाजत असेल आपल्या भिंती सुद्धा, आपल्या काचा सुद्धा, खिडकीच्या ज्या काचा तो व्हायब्रेट होतात, घरातले भांडे सुद्धा काय होत असतात, थोड्या वेळाने व्हायब्रेट व्हायला लागत असतं. मग काय होत असतं इथे, कशा प्रकारची एनर्जी आहे. सो काय आन्सर लिहिणार आहात, ऑन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ अ म्युझिक सिस्टम बियॉन्ड सर्टन लिमिट और टीव्ही सिस्टम बियॉन्ड सर्टन लिमिट, दॅट इज साऊंड एनर्जी इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम द एअर अँड इट कन्वर्ट इन टू व्हायब्रेटिंग energy, and due to this vibration the utensils in the and the vessels in the house start the vibrating. म्हणजे आपल्या घरामध्ये ज्यावेळेस हा डीजेचा आवाज येत असतो किंवा आपल्या घरामध्ये आपल्या एक विशिष्ट लिमिटच्या बाहेर टीव्हीचा किंवा आपण आपल्या म्युझिक सिस्टमचा आवाज वाढवत असतो, त्यावेळेस काय होतं माहिती, तुमची ही साऊंड एनर्जी एअर थ्रू ट्रॅव्हल होते, पण या साऊंड एनर्जीचं व्हायब्रेशन होत असतं, व्हायब्रेटिंग एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होत असतं. आणि ह्या व्हायब्रेशनमुळे आपल्या घरातली भांडी सुद्धा काय होत असतात, व्हायब्रेट व्हायला लागत असतात, डान्स करायला लागत असतात, खिडक्या सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागत असतात, आपल्याला सुद्धा छातीमध्ये धडधड व्हायला लागत असतं. सो इन दिस केस विच एनर्जी वर्क, दॅट इज साऊंड एनर्जी, व्हायब्रेटिंग एनर्जी वर्क्स इन दिस केस. ओके, अशा पद्धतीने आन्सर लिहायचा आहे. आणि थर्ड तुमचं क्वेश्चन दिलेलं आहे, कलेक्टिंग सनलाइट ऑन द पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स बर्न्स द पेपर. तुम्ही सगळ्यांनी लहानपणी हा एक्सपेरिमेंट केलेला असेल की एक मिरर घ्यायचा, कॉन्व्हेक्स मिरर तुमच्या कंपासमध्ये पूर्वी डायरेक्ट मिळायचा,
तो काय करायचा, सूर्यप्रकाश बघायचा आणि त्या पेपरवरती तो कॉन्व्हेक्स लेन्स पकडायचा आहे. पकडल्यानंतर काय होणार, थोड्या वेळाने तो पेपरला होल पडलेला दिसतं, बर्न झालेला, तो पेपर जळालेला दिसतो. काय झालेलं आहे इथे, काय घडतं नक्की, ऍक्च्युली काय होत असतो, जो कॉन्व्हेक्स मिरर असतो ना, कॉन्व्हेक्स लेन्स असतो, तो सूर्यप्रकाशामधली लाईट एनर्जी काय करतो, एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करत असतो, एका पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट करत असतो आणि त्या पॉइंटवरती सगळी कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर तो त्या पॉइंटवरती काय होत असतं, हीट जनरेट होत असते आणि तो कागद काय होत असतो, जळत असतो आणि अशा पद्धतीने तिथे होल पडलेला दिसतो किंवा तो कागद जळालेला दिसतो. आता हेच आन्सर आपल्याला काय करायचं, इंग्लिश मध्ये लिहायचं आहे. कशा पद्धतीने हे आन्सर लिहिणार तुम्ही, व्हेन कलेक्टिंग अ सनलाइट ऑन अ पेपर विथ द हेल्प ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स burns the paper because convex lens concentrate all the light energy from the sun in a single point. At that point produces heat and therefore paper get burned. अशा पद्धतीने पेपर काय होत असतो, जळत असतो किंवा त्याला होल पडत असतो. सो ह्या सगळ्या केसेस मध्ये फर्स्ट म्हणजे ते पॉट जे आहे किंवा ते जे प्लांट आहे ते लैंगिक झालं, म्हणजे ते कोमेजलं का, तिथे तुमची सनलाइट एनर्जी मिळाली नाही. नंतर इन्क्रीजिंग व्हॉल्यूम सिस्टीम, तुमचे भांडे वगैरे हलायला लागले, काय आहे तिथे साऊंड एनर्जीचं काम केलं. नंतर तो जो कॉन्व्हेक्स लेन्समुळे पेपर जळाला, तिथे कोणती लाईट एनर्जी, हीट एनर्जीने काम केलं. म्हणजे या सगळ्या केसेसमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला एनर्जी जी आहे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये काम करत असताना दिसत असते. सो स्टुडंट, द कॅपॅसिटी ऑफ बॉडी टू परफॉर्म द वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. इन एक्झाम मध्ये ही एनर्जीची डेफिनेशन तुम्हाला 101% विचारली जाणार आहे की काय आहे एनर्जीची डेफिनेशन. सो स्टुडंट, दिस इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी. द कॅपॅसिटी टू डू वर्क, कुठलंही काम करण्याची जी आपली कॅपॅसिटी असते तिला आपण एनर्जी म्हणत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, वर्क आणि एनर्जी हे यांना नेहमी रिलेट करतात. वर्क आणि एनर्जी हे एकमेकांशी साम्य आहे. वर्क म्हणजे तुमची जेवढी एनर्जी जास्त तेवढं तुमचं वर्क चांगलं, तुमची एनर्जी जशी सो तसं तुमचं वर्क पण त्याच पद्धतीचं असणार आहे. सो ह्या वर्क आणि एनर्जी, सायन्स मध्ये सुद्धा या वर्क आणि एनर्जीचं एकमेकांशी खूप क्लोज रिलेशन आहे, आपण बघितलं. मग ह्या वर्क आणि एनर्जीचे युनिट सुद्धा पण काय आहे, सेम आहे. सो द युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर सेम, बोथ आर द स्केलर क्वांटिटी. हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम मध्ये 101% याच्यावरती प्रश्न विचारला जात असतो की what is the unit of work and energy, both are same in SI system. All of you know that the unit of work is Newton meter per Newton meter. म्हणजेच त्याला आपण ह्या वर्क वरती सगळ्यात जास्त काम कोणी केलं, जूल या सायंटिस्टने केलं, म्हणून त्याला जूल नाव दिलेलं आहे. म्हणून SI सिस्टीम मध्ये तुमच्या वर्कचं आणि एनर्जी दोघांचं युनिट काय आहे, जूल आहे. त्याच पद्धतीने CGS सिस्टीम मध्ये तुमचं वर्क आणि एनर्जीचं युनिट आहे अर्ग. लक्षात आलं? सो राईट डाऊन इन द कॉमेंट सेक्शन व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी इन द SI सिस्टीम. क्लिअर एव्हरीवन? 101% कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, प्रत्येक स्कूल एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जात असतो. ठीक आहे. व्हॉट इज द CGS युनिट of work and energy? Okay, write down in the comment section. You have learned about different type of energy, various forms of energy. For example, mechanical energy machines आपल्या घरामध्ये, फ्रीज आहे, टीव्ही आहे, मिक्सर आहे, वॉशिंग मशीन आहे, हे कशावरती चालतात, मेकॅनिकल एनर्जी. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल एनर्जी आहे ही. त्यानंतर हीट एनर्जी म्हणजे तुम्हाला कुठलंही बर्निंग, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की आपण कुठलीही ठिकाणी जी उष्णता निर्माण होतं, आपलं हीटर आहे, हीट एनर्जी. इथे तुमच्या इलेक्ट्रिक एनर्जीचं हीट एनर्जी मध्ये पाणी तापवतो, हीट एनर्जी आहे. हीट जिथे प्रोड्यूस होत असते ती हीट एनर्जी. लाईट एनर्जी, सनलाईट पासून तुम्हाला लाईट मिळते किंवा आपले जे बल्ब आहे, तुमच्या ट्यूब्स आहे, लाईट एनर्जी मिळत असते. इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू लाईट एनर्जी. साऊंड एनर्जी, मी तुमच्याशी बोलती आहे, तो साऊंड तुमच्यापर्यंत ऐकायला येतो, साऊंड एनर्जी आहे. किंवा कुठल्याही प्रकारचा आवाज, साऊंड एनर्जी आहे. म्हणजे ह्या विश्वामध्ये, या जगामध्ये फक्त एनर्जी आहे. असं म्हणतात की लॉ ऑफ एनर्जी, लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांना माहिती आहे. हा एनर्जी आहे, हे विश्व तिसरं काही नाही, सगळी एनर्जी आहे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे. सगळ्यांना इलेक्ट्रिक एनर्जी तर माहितीच आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणजे तुम्ही हे एक्सपेरिमेंट बघितलं असेल की जो खिळा आहे त्याला काय करतो आपण, कॉपरची वायर गुंडाळत असतो, त्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचं त्या खिळ्यामध्ये आपण चुंबकत्व निर्माण करू शकत असतो. 7th स्टँडर्डला बघितलं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे. केमिकल एनर्जी, आपण दिवाळीला
फायर क्रॅकर्स बर्न करत असतो, फटाके फोडत असतो, केमिकल एनर्जी आहे. ज्यावेळेस बर्न करतो त्यावेळेस हीट एनर्जी प्रोड्यूस होते, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी आणि केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन होत असतं, त्याच्यामध्ये ती केमिकलच्या फॉर्ममध्ये असते. ठीक आहे. न्यूक्लिअर एनर्जी आहे की ज्याच्यापासून आपण काय करत असतो, लाईट प्रोड्यूस करत असतो, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस असतो, न्यूक्लिअर पॉवर प्लांट. सोलार एनर्जी आहे. असे एनर्जीचे खूप सारे प्रकार आहे की जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पण ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त 2 स्पेशल एनर्जींचा अभ्यास करायचा आहे, दॅट इज कायनॅटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. याचा स्पेसिफिकली तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. सो तुम्हाला विचारलं डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी तुम्ही लिहू शकतात. राईट डाऊन द आन्सर इन द कॉमेंट सेक्शन विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी. तो तुम्ही आन्सरमध्ये लिहायचं आहे. हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, chemical energy, nuclear energy and solar energy, all are the different types of energy. Okay, so mechanical energy, याच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी म्हणजे 2 टाइप्स आहे. मेकॅनिकल एनर्जीचे 2 टाइप्स कुठले, कायनॅटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. ह्या 2 एनर्जीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला आजच्या या लेसनमध्ये. त्याच्यामध्ये वर्क काय आहे डिटेलमध्ये समजून घेतलं, एनर्जी काय आहे, वेगवेगळ्या फॉर्मची एनर्जी पण सांगितलं आहे. मग आपल्याला ह्या एनर्जीमध्ये 2 मेकॅनिकल एनर्जीचा अभ्यास करायचा आहे. फर्स्ट आहे तुमचं कायनॅटिक एनर्जी आणि सेकंड आहे पोटेन्शियल एनर्जी. सो स्टुडंट, व्हॉट इज अ कायनॅटिक एनर्जी? लेट्स सी. कायनॅटिक एनर्जी नक्की काय आहे समजून घेऊया. समजा फळ, द फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री, एखादं फळ पडतं आहे झाडावरून किंवा झाडाची पानं खाली पडत आहे. दे आर इन द मोशन, दे हॅव्हिंग द एनर्जी. ते पानं काहीतरी मोशननी, ते जेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट हा मोशन मध्ये असतो तर त्याला आपण कायनॅटिक, दे हॅव्हिंग द कायनॅटिक एनर्जी. तर मोशन मध्ये कुठलाही ऑब्जेक्ट, एखादा पडणारा बॉल असेल, त्याला धक्का दिला असेल, झाडावरून पडणारी पानं असेल, फळं असेल, दे हॅव्हिंग द कायनॅटिक एनर्जी. और इफ वी थ्रो द बॉल towards sky, it comes with a great speed, it also having the kinetic energy. जरी पृथ्वी त्याला खेचून घेते पण त्याच्यामध्ये कुठली एनर्जी आहे, कायनॅटिक एनर्जी आहे. किंवा क्रिकेटचा बॉल आहे, बॅटने त्याला जोरात स्ट्राईक केलं, त्या बॉलला काय प्राप्त झालं, कायनॅटिक एनर्जी प्राप्त झाली असते. मीन्स एव्हरी ऑब्जेक्ट इन अ मोशन इन द स्पीड हॅव्हिंग द कायनॅटिक एनर्जी. कुठल्याही मूव्हिंग किंवा स्पीड मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्ट मध्ये जी एनर्जी असते त्या एनर्जीला आपण काय म्हणत असतो, कायनॅटिक एनर्जी असतो, कायनॅटिक एनर्जी म्हणत असतो. ड्यू टू द मोशन, द एनर्जी ड्यू टू द एनर्जी विच इज इन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन. तिच्या मोशनमुळे त्या ऑब्जेक्टला जी एनर्जी प्राप्त होत असते ती काय असते, तुमची कायनॅटिक एनर्जी. समजा एक डोंगर आहे, डोंगरावरून एखादा दगड घरंगळत खाली येतोय, त्या दगडाला काय प्राप्त झाली, तुमची कायनॅटिक एनर्जी. मोशन प्राप्त झालं म्हणजेच काय झाली, कायनॅटिक एनर्जी प्राप्त झालेली आहे. किंवा अजून डेली लाईफ मधले खूप सारे एक्झाम्पल्स आहे. डेली लाईफ मध्ये आपण प्रत्येक गोष्ट मोशन मध्येच करत असतो. एखादं बाळ इकडून तिकडं रांगताय, फिरताय, मोशन आहे. बटरफ्लाय आहे, मोशन आहे. सो प्रत्येक मुव्हिंग ऑब्जेक्ट मध्ये काय असते, तुमची कायनॅटिक एनर्जी असते. सो व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस मध्ये, तुम्हाला कायनॅटिक एनर्जी समजून घेण्याच्या अगोदर पेज नंबर 22 वरती हे काही एक्झाम्पल्स दिलेलं आहे. फर्स्ट दिलेला आहे, अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. समजा एखादा क्रिकेट बॉल आहे, जोरात आला आणि स्टंप वरती जाऊन आदळला, तर काय घडणार आहे, काय घडणार आहे प्रॅक्टिकली तुम्ही मला सांगा. मी पहिले तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन करते आणि मग आपल्याला इंग्लिशमध्ये ते उत्तर लिहायचे. मी प्रत्येक ईच अँड एव्हरी क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर सांगते, तुम्ही ते नक्की तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा. बरेच विद्यार्थी म्हणतात टीचर नोट्स वगैरे टाका, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो व्हॉट हॅपन इफ अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप, द एनर्जी फ्रॉम द फास्ट क्रिकेट बॉल गेट hits the stump, or the energy from the fast cricket ball is transferred to the stump which is stationary, and due to this stationary stump get kinetic energy and it get displaced. This is the answer of question. काय मराठीमध्ये नीट समजावून सांगते. फास्ट क्रिकेट बॉल येत आहे, त्याची एनर्जी काय मिळाली, त्या स्टंपला मिळाली. स्टंपला मिळाल्यामुळे तो काय झाला, त्याला कायनॅटिक एनर्जी गेन गेली आणि त्याने काय झालं, कायनॅटिक एनर्जी गेन केल्यामुळे तो पण मूव्ह झाला, तो पण मोशनमध्ये गेला आणि त्याने काय केले, स्वतःची जागा चेंज झाली. तुम्ही क्रिकेट मॅचेसमध्ये बघत असाल ना, आउट कधी होतं, ज्यावेळेस त्या स्टंपला बॉल लागत असतं ते उडत असतं, ते बाहेर पडत असतं. आता तर डायरेक्ट हे निघालं, डिजिटल सगळं निघालेलं आहे. पूर्वी डायरेक्ट असं ठेवायचे, 2 लाकूड ठेवायचे पूर्वी जर क्रिकेट खेळत असेल तर. ते पडलं की समजायचं तो खेळाडू आउट आहे. त्या पद्धतीने
म्हणजे काय होतं, इथे पण आपलं सायन्स आहे. इथे काय आहे, तुमचा स्टंप बाजूला उडतोय, त्याच्यावरचे त्या दोन्ही ते जे आहेत ते बाहेर पडतं. याचा अर्थ काय होतोय की जी बॉलची एनर्जी आहे ती स्टंपला मिळते आणि स्टंपला मिळाल्यानंतर ते डिस्प्लेस होत आहे. सो हाऊ विल यू राईट द आन्सर? दॅट इज इन अ फास्ट क्रिकेट मूव्हिंग बॉल व्हेन इट स्ट्राइक टू द स्टंप द एनर्जी फ्रॉम द फास्ट cricket ball is transferred to the stump which is stationary, and due to this energy the stump get displaced due to the gaining of a kinetic energy. Okay, clear? Write down this answer in this way. Second दिलेला आहे, the striker hits the coin of the carom board. कॅरम सगळेजण खेळलेला आहे. आता कॅरम खेळतो म्हणजे काय करत असतो, एक स्ट्रायकर असतो आणि कॉइन्स असतात. आपण काय करत असतो, त्या स्ट्रायकरने त्या कॉइन्सला मारत असतो आणि त्या कॉइनमध्ये 4 जे होल्स केलेले असतात त्याच्यामध्ये जाऊन पडत असतात. ऍक्च्युली काय होत असतं माहिती तुम्हाला, ज्यावेळेस आपण त्या स्ट्रायकरला काय करत असतो, एनर्जी देत असतो, फोर्स लावत असतो त्या स्ट्रायकरवरती. ज्यावेळेस आपण त्या स्ट्रायकरवरती फोर्स लावतो, ती जी एनर्जी आहे स्ट्रायकरची जाऊन त्या कॉइनला मिळते. कॉइन काय आहे तुमचा, कॉइन स्टेशनरी आहे, पण त्या कॉइनला एनर्जी मिळाल्यानंतर तो पण काय होतो, कायनेटिक मोशन मध्ये येतो. तो म्हणतो अरे मला पण एनर्जी मिळालेली आहे. मग तो कॉइन जो आहे तो मोशन मध्ये येऊन आणि आपली जागा काय करत असतो, चेंज करत असतो. असं घडत असतं ह्या सगळ्या. म्हणजे आपल्या डेली लाईफ मधल्या ह्या खूप साऱ्या एक्झाम्पल मध्ये, समजा मम्मीने तुम्हाला एक गालात लावून दिले किंवा धपाटा दिला, तुम्ही पण थोडे मूव्ह होतात ना. काय करत असतं, मम्मीची एनर्जी तुम्हाला मिळत असते, त्याच्यामुळे तुम्ही डिस्प्लेस होत असतात. तिथे डिस्प्लेसमेंट तुमच्यामध्ये पण होत असतं. म्हणजे डेली लाईफ मधले आपले खूप सारे एक्झाम्पल्स आहे की ज्यातून आपल्याला एनर्जी काय आहे, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होत असतं हे कळत असतं. सो सेकंड क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार आहात, स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. व्हेन स्ट्रायकर hits a coin, the energy get transferred from the striker to the stationary coin, and due to gaining of the energy from the striker the coin start displacing its position. त्याची काय होत असते, पोझिशन ही चेंज होत असते. क्लियर एव्हरीवन? लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, थर्ड एक्झाम्पल ऑन द मार्बल. व्हेन मार्बल स्ट्राइक्स अनदर इन अ गेम ऑफ मार्बल्स. लहानपणीच तुम्ही सगळ्यांनी मार्बलचा गेम गोट्या खेळले असाल. मग काय करत असतो, एक मार्बल ज्यावेळेस दुसऱ्या मार्बलला हिट करत असते, तर जी स्टेशनरी मार्बल असते, जी एक ठिकाणी स्थिर आहे, ती मार्बल काय होत असते, मूव्ह करत असते. व्हॉट हॅपन इन दिस केस, याच्यामध्ये जी मार्बलाला आपण फोर्स देत असतो, एनर्जी देत असतो, त्या एनर्जी दिलेल्या मार्बलची एनर्जी कोणाला मिळत असते, त्या स्टेशनरी मार्बलला मिळत असते. जी स्थिर गोटी असते त्याला मिळत असते आणि त्याला एनर्जी मिळाल्यामुळे ती काय करते, ज्या दिशेने फोर्स लावल त्या दिशेने मूव्ह होत असते. ओके, असं घडत असतं. आता आन्सर कसं लिहिणार तुम्ही, व्हेन ऑन अ मार्बल स्ट्राइक अनदर इन अ गेम ऑफ मार्बल्स द एनर्जी फ्रॉम द मूव्हिंग मार्बल्स गेट ट्रान्सफर टू द स्टेशनरी मार्बल अँड ड्यू टू गेनिंग दिस एनर्जी इट चेंजेस इट्स पोझिशन अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. जसं फोर्स लावलं तसे ते काय होत असते, तिची पोझिशन चेंज करत असते. सो फ्रॉम ऑल अबव एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट व्हेन मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट्स मूव्ह. म्हणजे या सगळ्या एक्झाम्पलवरून तुम्हाला काय समजलं आहे, तुम्हाला कॅरम बोर्डचं एक्झाम्पल दिलं, तुम्हाला मार्बल्स गेमचं एक्झाम्पल दिलं, किंवा तुम्हाला अजून फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल दिलं, मम्मीच्या धपाटाचं एक्झाम्पल दिलं. ज्यावेळेस कुठलाही मूव्हिंग ऑब्जेक्ट एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टवरती जाऊन आदळत असतो तेव्हा तो काय करत असतो, त्याची एनर्जी त्या स्टेशनरी ऑब्जेक्टला देत असतो आणि तो स्टेशनरी ऑब्जेक्ट काय होत असतो, मूव्ह होत असतो. सो द मूव्हिंग ऑब्जेक्ट हॅव सम एनर्जी पार्ट ऑफ ऑल of which it share with a stationary object thereby setting it motion. आणि तो काय होत असतो, तो ऑब्जेक्ट सुद्धा मोशन मध्ये थोड्या वेळासाठी येत असतो. की जी स्टेशनरी मार्बल आहे ती पण मूव्ह होते, तुम्ही पण तुमच्या मम्मीने मारल्यानंतर थोडे मूव्ह होत असतात, किंवा तुमची कॅरम बोर्डची जी स्ट्रायकरने मांडलेली कॉइन ती सुद्धा थोड्या वेळामध्ये मोशन मध्ये येत असते. सो हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहे तुमचे, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचे सगळे एक्झाम्पल्स आहे द एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन. त्याच्या मोशनमुळे त्याला जी एनर्जी प्राप्त होते त्याला आपण काय म्हणत असतो, कायनेटिक एनर्जी म्हणत असतो. द वर्क डन बाय अ फोर्स, द वर्क डन, आपण वर्क डन शिकलो आहोत. द वर्क डन, वर्क डनचा फॉर्म्युला काय, एफ इंटू एस. वर्क इज इक्वल टू एफ इंटू एस मीन्स वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, द वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अँड डिस्टन्स. सो
वर्क डन म्हणजे तुमचं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे आणि वर्क डन म्हणजे वर्क इज इक्वल टू एनर्जी. आता आपण शिकतो ना वर्क आणि एनर्जीची युनिट पण सेम आहे, दोघं स्केलर क्वांटिटी आहे. मग आपण म्हणू शकतो कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन, म्हणू शकतो ना कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. मग कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन म्हणू शकतो. तर मग वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे एफ इंटू एस, म्हणून कायनॅटिक एनर्जीचा आपण काय म्हणू शकतो एफ इंटू एस. ओके, आता याचं एक कायनॅमॅटिक इक्वेशन आहे, डेरिव्हेशन आहे की जे तुम्हाला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला कसा तयार होतो 1/2 mv², कसं तयार होतो हा तुम्हाला छानपैकी मी बोर्डवरती आता समजावून सांगणार आहे. आणि नक्की तुमची कायनॅटिक एनर्जीचा फॉर्म्युला कसा तयार झाला, डेरिव्हेशन जर एक्झाममध्ये सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुमचं 11वी 12वीला तर हे डेरिव्हेशन नक्की विचारलं जात असतं, पण तुमच्या 9th आणि 10th स्टँडर्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे डेरिव्हेशन छानपैकी समजून घ्या आणि मग तुम्हाला कायनॅटिक एनर्जीमध्ये काही अडचण येणार नाही. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.